उदगीर तालुक्यातील वाढवणा खुर्द ग्रामपंचायतीत तब्बल 1 कोटी 13 लाखाच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप, चौकशी तथ्य आढळल्याचा दावा। नमस्कार, आपण पाहत आहात केजे न्यूज इंडिया मराठी। मी आहे मारुती गुंडिले नळगीरकर। पाहूया आजची सविस्तर बातमी। उदगीर तालुक्यातल्या वाढवणा खुर्द ग्रामपंचायतीमध्ये तब्बल 1 कोटी 13 लाख रुपयाच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप समोर आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर आरोपामध्ये तथ्य आढळल्याचा दावा करण्यात आलाय। आता संबंधित सरपंच आणि ग्रामसेवकावर काय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील वाढवणा खुर्द ग्रामपंचायतीमध्ये विविध विकास कामासाठी शासनाकडून मंजूर झालेल्या निधीच्या खर्चाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आलेत। तक्रारीनंतर गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांच्या स्तरावर चौकशी करण्यात आली। तक्रारदार आत्माराम भांगे यांच्या म्हणण्यानुसार या चौकशीत सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमत करून विकास कामाच्या निधीत सुमारे 1 कोटी 13 लाख रुपयाचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे। स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे की शासनाच्या नोंदीमध्ये अनेक विकास कामे पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले असले तरीही प्रत्यक्षात काही कामे अपूर्ण आहेत, तर काही कामे झालेलीच नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। काही ठिकाणी झालेल्या कामाच्या गुणवत्तेबाबतही ग्रामस्थांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी। तसेच शासनाच्या निधीचा अपहार झाला असेल तर संपूर्ण रकमेची वसुली करण्यात यावी, अशी मागणीही ग्रामस्थांकडून होत आहे। तक्रारदार आत्माराम भांगे यांनी केजे न्यूज इंडिया मराठीशी बोलताना सांगितले की विस्तार अधिकाऱ्यांनी 2 दिवसात संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाईल। तसेच अपहार झाल्याचा आरोप असलेली रक्कम वसुली करण्याची प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती दिली। मात्र ठोस कार्यवाही झाली नाही असे ते सांगत आहेत। ठोस कार्यवाही नाही झाल्यास वाढवणा पाटे येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही आत्माराम भांगे यांनी दिला आहे। सध्या वाढवणा खुर्दसह संपूर्ण उदगीर तालुक्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले असून प्रशासन दोषीवर कठोर कार्यवाही करणार की त्यांना पाठीशी घालणार असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। नमस्कार, मी विनायक सदाशिव सोमवंशी, वाढवणा खुर्द बौद्ध समाजाचा सामाजिक कार्यकर्ता आहे आणि मला हे 2 दिवसापासून घोटाळा झालेला समजलं। ज्यावेळेस पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बिडो साहेब आले त्यावेळेस मी सहज राऊंड मारले असता त्या ग्रामपंचायतीमध्ये एवढा घोटाळा झाला म्हणून समजलं, तरी ती खसून चौकशी केली। त्यावेळेस असं निष्पन्न झालं ते खरोखर हे दोषी आहेत आणि पंचायत समिती विस्तार अधिकारी आणि बिडो साहेब यांनी चौकशी करत असताना ग्रामसेवकांनी टाळाटाळाचे उत्तरं दिले, डॉक्युमेंट वगैरे काही दाखवले नाहीत। तर आणि त्याने काय केले, बाकीच्या चौकशीमध्ये करत असताना त्यांचे जे दाखवलेले बिल आहेत एकाच वेंडरकडून दाखवलेले आहेत, कुठलेही काही जरी घेतलं तरी एका वेंडरकडून दाखवलेले आहेत। हे खरोखरच हे फसवणुकी जे आहेत असं सिद्ध झाल्यानंतर विस्तार अधिकारी व त्यांची टीम यांनी सगळे हे गुंडाळून जाऊन हे सगळं खोटं आहे, याच्यामध्ये तथ्य नाही पंचनामा करण्यामध्ये असं गुंडाळून घेऊन गेले आणि त्यांच्यावर गेले असता तिथं त्यांनी कारवाई करतो म्हणून इथून आश्वासन करून गेलेले आहेत। गेल्यानंतर तिथं त्यांनी गेल्यानंतर त्यांच्याकडे का प्रेशर आला असेल ना काहीतरी आहे, 2 दिवसाची अवधी मागितली काहीतरी त्यांनी डॉक्युमेंट दाखवतील काय म्हणून आणि त्यांनी काही पुरावे दाखवतील म्हणून त्यांच्यानं काही सिद्ध करणं झालं नाही। मग आता त्यांनी जरी 2 दिवसामध्ये उद्याचा दिवस गुन्हा दाखल नाही झाला तर वाढवणा खुर्द संबंध वाढवणा खुर्द वाढवणा पाटीलला रस्ता रोको करणार आहेत आणि 100% न्याय मिळणार आहेत। आता जरी न्याय मिळालं तर 100% गावामध्ये न्याय मिळून जाईल आणि सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही। आताची जर ह्यांना गुन्हा दाखल झाला, येणाऱ्या भविष्यामध्ये येणारी ग्रामपंचायत सर्व टीम आणि चांगलं स्वच्छ निर्मळ मनाने कामं करतील आणि ह्याचा या गावचा एक वसा म्हणून एक उदाहरण म्हणून संबंध उदगीर तालुक्यामध्ये याची ठसा उमटेल आणि प्रत्येक गावामध्ये असं सिद्ध होईल, होणारा भ्रष्टाचार टाळण्याचा प्रयत्न होईल आणि सर्वांनी सूक्ष्मदर्शीने कामं करतील। दिलेल्या बजेटमध्ये सगळं त्यांनी गावचा विकास करतील आणि सगळ्याला न्याय मिळवून देण्याचं करायचा हा उदाहरण म्हणून आहे। आणि प्रत्येक गावामध्ये काय होईल आम्हाला माहित नाही, परंतु इथं झाल्यामुळं अख्खं गाव संबंध उदगीर तालुका चांगल्या प्रकारे काम करतील आणि सर्व कुठलेही भ्रष्टाचार होणार नाही एवढं मी सांगतोय। शक्यतो जे योग्य ते आहे, जे तुम्ही सिद्ध करून दाखवला ते त्यांना न्याय मिळवून द्यावं आणि जे भ्रष्टाचारी आहे दोषी आहेत त्यांच्यावर योग्य ते कारवाई करावं असं मी त्यांना विनंती करतोय। नमस्कार। वाढवणा खुर्द ग्रामपंचायत 15व्या वित्त आयोगामध्ये वाढवणा खुर्द मध्ये सरपंच आणि
ग्रामसेवक यांनी मिळून 15व्या वित्त आयोगामध्ये बराच काही असा भ्रष्टाचार केलेला आहे असं आम्हाला समजल्यानंतर आम्ही डिप्टी शिओ यांना एक तक्रारी अर्ज देऊन यांची चौकशी लावण्यात आलेली आहे. त्या चौकशीच्या संदर्भामध्ये विस्तार अधिकारी उदगीर पंचायत समितीचे त्या ग्रामपंचायतला भेट देऊन सविस्तर असा खातेनिहाय चौकशी करून त्यांनी अहवाल पंचायत समितीला सादर केलेला आहे. त्या अहवालामध्ये 1 करोडच्या वरून रक्कम ही सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमत करून अपहार केलेली आहे. हे अपहार केलेली रक्कम तात्काळात भरण्यात यावी अशी BDO साहेबाला आम्ही विनंती केली. त्यांच्यावर संबंधितावर गुन्हे दाखल करा असेही विनंती केलेली आहे. 3 तारखेला विस्तार अधिकारी यांनी अहवाल दाखल केले असताना देखील आजपर्यंत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत. BDO साहेब, संबंधित अधिकारी किंवा यांच्यावर कुणाचा दबाव आहे का काय आहे, काय संशय आम्हाला वेगळा वाटत आहे आणि यांना एवढी सूट का देत आहेत. शासनाची रक्कम अपहार केलेली आहे. या शासनाची रक्कम यांनी ताबडतोब वसूल करून यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत. कारण आमच्या गावात असा एवढा विकास झालेला नाहीये. एक काम 3 खात्यातून दाखवत आहेत. 1 नंबरच्या खात्यातून तेच काम, 15व्या वित्त आयोगाच्या खात्यातून तेच काम, इतर खात्यातून आमदार फंडातून आलेलं तेच काम, अशा पद्धतीचे दाखवून MB नाहीत, रेकॉर्ड नाहीत. BDO साहेब चौकशीला आले होते. ग्रामसेवक त्यांना कुठलेच रेकॉर्ड दाखवलेले नाहीत. आमच्याकडे हे सगळं सबूत आहे. यानंतर काय होईल हे आम्ही बघूया. आणि पंचायत समिती संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना अशी एक विनंती आहे. आज दिनांक 16 जुलै 2026 या दिवशी यांच्यावर गुन्हे दाखल झाले ठीक, नाहीतर 2 दिवसात वडना पाटीवर आम्ही रास्ता रोको करू. आम्ही शासनाची फसवणूक करणारे पैकी नाही, शासनाला मदत करणारे आम्ही आहोत. वाडोना खुर्द मधले हे सगळे सुजान गोरगरीब जनता आहे. यांना सरपंच आणि ग्रामसेवकांनी फसवलेलं आहे. हे फसवणूक शासनाने काढली पाहिजेत अशी आमची विनंती आहे. KJ न्यूज इंडिया मराठीसाठी आनंद कांबळे, लातूर. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.